एका छोट्या गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. अभ्यासापेक्षा मोबाईल आणि झोप याच्यावर त्याचं जास्त प्रेम होतं. किती भारी आहे हा व्हिडिओ. अरे देवा, लाईट गेली. अर्जुन, मोबाईल ठेवतोस का नाही या? का मी येऊ तिकडे? आलो, थांब. बाहेर पाऊस पडतोय, वीज कडकडते आणि मोबाईल घेऊन बसलायस. उद्या पेपर आहे, काय टेन्शन आहे का नाही तुला? अगं, झालाय माझा अभ्यास. जरा राहिलाय तो सकाळी उठून करतो. आल्यापासून मोबाईलच घेऊन बसलायस. आणि कधी केलास अभ्यास? मोबाईलवरच करत होतो ग. कमी मार्क पडलं की सांगतो तुला. अर्जुनला घराबाहेर एक विचित्र आवाज ऐकू आला. वाचलो बाबा. आवाज कसला यायलाय बाहेर? काय चमकायलंय हे? अरे, टॉपचं घड्याळ. वेळ आता तुझ्या ताब्यात आहे. मम्मी, भूत आलं. बहुतेक एलियनने दिलंय. बँटेनचं घड्याळ आहे की काय? एक साथ. नमस्ते मॅडम. हा, बसा बाळांनो. काल मी अभ्यास दिला होता तो दाखवा. पेपर 2 दिवस पुढे आहे. अर्जुन, तुझ्यापासून सुरुवात. आई, घातली सुरुवात माझ्यापासूनच केली होय. मी तर काय काल मोबाईल बघत बसलेलो. अभ्यास काही केला नाही. कुठे आहे अभ्यास? काल दिला होता. तो सहज घड्याळाचं बटन दाबतो आणि अचानक पूर्ण जग थांबतं. अरे, सगळी स्टॉप कस काय झालीत? बहुतेक या घड्याळमुळे झालंय वाटतं. आता लई मज्जा. मॅडमचं पण तोंड कसं झालंय. एक काम करतो, मित्राचा अभ्यास केलेला कॉपी करतो माझ्यात. येस. झाला अभ्यास करून. आता ह्यांना पहिलेसारखं कसं करू? एक काम करतो, पुन्हा आणि ते घड्याळाचं बटन दाबतो. व्हेरी गुड अर्जुन. थँक्यू मॅडम. वरची सवय लागली होती. अरे अर्जुन, पेपर कसा गेला तुझा? अगं, लई भारी गेला. सगळा सोडवलोय. 90% मार्क पडलेत. होय, काय चांगले मार्क पडलेत की रे. अभ्यास तर कुठे करतेला दिसत नाहीस आणि कसं काय पडलं? आता कसे मार्क पाडतोस देव जाणे. अगं, कसं म्हणजे? हुशार आहे मी शाळेत, म्हणजे माझी बुद्धी चांगली आहे. अगं, ती आणि हे घड्याळ कोणाचं आहे? 4 दिवस घालून फिरायलाईस. मित्राची आहे, तो दिलाय. बर, मी झोपणार आहे, तू पण झोप. हां, बरं, झोप. मोबाईल बघत बसू नको. अगं मम्मी, जाताना लाईट घालवून जा.
जेव्हापासून घड्याळ माझ्याकडे आले लाईफ सेट झाल्या. दुनियाचा राजा असल्यागत वाटायलंय. तुम्ही नियमांचे उल्लंघन करत आहात. हिच्या आईला भेटलेलं तव्हा बोललेलं घड्याळ त्यानंतर आत्ता बोलले. आता मी काय उल्लंघन केलोय? झोपतो बाबा. सकाळी उठून बघतो तर पूर्ण जग थांबले होते. अरे आज मम्मीने उठवली कस काय नाही मला? अरे घड्याळ उलट कस काय फिरायलंय आणि टीव्ही पण कस काय आपोआप चालू झाला? लिंबू केला की काय माझ्यावर? भीती वाटायली हा. चला बाबा. मम्मी 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 कस काय स्टॉप झाली? रात्री चुकून घड्याळाचं बटन दाबलं की काय? अरे काय होईना की? पाऊस पण हवेतच थांबलाय. यावेळी फक्त वेळ नाही, पूर्ण जगच थांबलं होतं. अरे हे काय केलं मी? ते घड्याळ माझं आहे. जो वेळेशी खेळतो वेळ त्याचं आयुष्य चोरते. गांड तर माझी फाटल्या, पण जर ह्याला कळलं की मी भिलोय ते तर हा जास्त भीती घालल. अरे खरं मला सांग की तुझं घड्याळ आहे कशावरून? मी का मानू तुझंच घड्याळ आहे ते? भाड्या गांडीत घालीन भाला आणि करीन झिंगालाला. गावलं त्याला पावलं. मम्मी मेलो रे. पळ अर्जुन पळ. आता कुठं जाणार? हा ते घड्याळ माझ्याकडे दे पटकन, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. थांब, तुझं वयच काढून घेतो. अर्जुनला समजलं, आता हे घड्याळ नष्ट करावंच लागेल. वाचलो बाबा. अरे देवा, वाचवलास मला. आणि आहे तसं झालं परत. आता पुन्हा घड्याळाला हात लावणार नाही. अर्जुन, मोबाईल ठेवतोस का नाही या? का मी येऊ तिकडे? आलो थांब. अरे अर्जुन, काय झालं रडायला? अरे हे घड्याळ कोणाचे पडलंय? मीच घेतो.